नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच आहे, की आपल्याला माहीत आहे, की जो नवीन जी-आर आलेला आहे, आपल्याला माहीत आहे टेलिग्रामवरती आणि जो इकडे-तिकडे व्हायरल होतोय. तर त्या जी-आरमुळे जे प्रचंड आपले जे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, ज्यांची एक्झाम झालेली आहे आणि जे येणारी एक्झाम देणार आहेत, फॉर एक्झाम्पल नॉन पेसा आणि पेसा या दोन्ही क्षेत्रासाठी बोलतोय. सोबतच ज्या जिल्हा परिषदेच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि ज्याच्यात आपल्याला अजूनपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही, त्या बऱ्याचशा एक्झाममध्ये पण या जी-आरचा इफेक्ट होऊ शकतो. तर असं तुम्ही समजू नका, की फक्त काही विद्यार्थ्यांसाठीच इथे त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तर हा जो जी-आर आलेला आहे, या जी-आरमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे आणि या संदर्भात आपण जो ईमेल आणि Twitterवर राबवलेला होता, त्याची काय अपडेट आहे, आपला तो किती सक्सेस झाला, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि आता नेक्स्ट प्रोसेस काय असेल आपली, जो आपला लढा आपण इथे उभा करतोय, तर तुम्हाला पण इथे सहभागी व्हायचं. बरेचसे विद्यार्थी सहभागी झालेले होते. तर त्या संदर्भात सर्वांचे मनापासून मी धन्यवाद करतो. पण आपल्याला इथेच थांबायचं नाही आणि आता आपला जो संडे येतो, येणाऱ्या संडेला आपण आणखी एक Twitterवर ठेवूया आणि आता जे 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला संपूर्ण अपडेट टाकत जाईल. तर टेलिग्राम ग्रुपला पण जॉइन व्हा माझ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरून टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हा. तिथे संपूर्ण जी काही आपली अपडेट आहे, कशाप्रकारे मेल करायचं, ट्विटर कशाप्रकारे करायचं, ईमेल कशाप्रकारे करायचे, ती संपूर्ण माहिती आपण देत असतो. तर या जी-आरवरती आणखी नवीन आपण काय अपडेट आहे ते संपूर्ण क्लिअर करूया. सोबतच एन-आर-एच-एमवाले सदर भरतीमध्ये जे सामील करून घेणार आहेत, त्या संदर्भात जे विद्यार्थी तणावात आहेत, तर याच्याबद्दल नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, आपण कशाप्रकारे याला समोर जायचं ते आपण सर्व पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तर चला आता सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, हा तो जी-आर आपल्याला माहिती आहे, की याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता विषय काय आहे, जे विद्यार्थी पहिल्यांदा बघत आहेत. तर त्या सर्वांनी इथे वाचून घ्या. आम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेलं आहे. तर हायलाइटेड पॉईंट जर बघताय तुम्ही, तर बघा इथे ग्रामविकास विभागामार्फत 16/6/2024 फक्त इथे 16/6/2024 जरी उल्लेख असला, तर इथे असं समजू नका या दिवशी आरोग्य सेविकेचे पेपर झाले होते, ठीक आहे. तर आरोग्य सेविकेचे जरी पेपर झाले असतील, तरी आपला मुद्दा एकच आहे, की कशाला तुम्ही सरसकट या भरतीमध्ये आरोग्य सेविका असो, आरोग्य सेवक असो किंवा कोणते पण असो, कशाला यांनाच फक्त तुम्ही याच भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, पैसे भरून हजार-हजार रुपये भरून एक्झाम दिलेली आहे आणि आता ते रिझल्टची वाट बघताय, तर सरळ सेवा भरतीमध्ये तुम्ही यांना जर या प्रकारे 30% ॲड करत असाल, तर मग हे अतिशय चुकीचं आहे. तर या संदर्भात बरेचसे मला पण कॉल्स आणि मेसेजेस येत आहेत. तर म्हणूनच आपण इथे या प्रकारे आपल्याला ईमेल आणि Twitterवर पण इथे राबवायचं आहे. म्हणून सर्वांनी इथे सहभागी व्हायचं आहे. असा विचार नका करू, की होऊन जाईल, कोणी ना कोणी येईल, करेल. तुम्हा सर्वांना इथे काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला पॉझिटिव्हली घ्यायची ही न्यूज आणि ह्या सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी इथे सामील व्हायचं आहे. आणि हा लढा आपल्याला जोपर्यंत सरकारकडून काहीतरी याच्यावरती अपडेट येत नाही, की हा जी-आर लागू होणार आहे की नाही, की हा म्हणजे प्रकार काय आहे? हे फक्त निवेदन आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारला सादर केलेले, की हा जी-आर आणण्याचा विचार सरकारकडून होत आहे. तर याच्यावरती जोपर्यंत अपडेट येत नाही, तोपर्यंत आपल्याला इथे ही मोहीम आपल्याला सुरुवात ठेवायची आहे. तर येणारा जो संडे आहे तिथे आपण Twitterवर आयोजित करणार आहोत परत एकदा. माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला सर्व अपडेट मिळून जाईल. तर त्या वरती सर्वांना सहभागी व्हायचं आहे. तुम्ही पण या माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर सहभागी होणार असाल, तर तुम्हाला काय करायचं फक्त येस म्हणून टाईप करायचं आहे. नसेल सहभागी होणार तर नो पण टाईप करू शकता, काही जबरदस्ती नाही. तर येस असं टाईप करा, जेणेकरून मला पण एक कळेल, की किती विद्यार्थी खरंच सीरियस आहेत. बाकी टेलिग्रामवरती पण आपले आहेत. टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे जे ग्रुप्स आहेत त्यांच्याकडून पण सपोर्ट मिळतं आपल्याला. त्यांचं पण नाव मी तुम्हाला सांगणार आहे, कोणते ग्रुप्स आपल्याला सपोर्ट करत आहेत. आणि दुसरं एक करू शकता, आता आपली समोरची मोहीम काय असेल याबद्दल मी तुम्हाला देत होतो माहिती. तर बघा, काही विद्यार्थी आता स्वतःहून पुढे येऊन या प्रकारे त्यांनी अर्ज लिहिले आहे. सर्व निवेदने आता संबंधित जिल्हा परिषदेला जाऊन देणार आहेत. तर तुम्ही पण एक ग्रुप बनवा मित्रांनो. जे विद्यार्थी एका जिल्ह्यातील आहेत त्यांनी आपल्या 3 ते 4 विद्यार्थ्यांचा असा ग्रुप बनवा. असा एक अर्ज लिहून घ्या. हा फॉर्मॅट पण मी तुम्हाला देऊन देईल. आणि हा जो अर्ज आहे आपला, सोबत तो जो जी-आर आहे, त्या जी-आरची प्रिंट काढा आणि या संदर्भात निवेदनं आता आपल्या जिल्हा परिषदेत जाऊन जे काही तुमचे CEO असतील जिल्हा परिषदेचे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. जेणेकरून आपली माहिती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. आपलं जे म्हणणं आहे ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे. त्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती दाखवतो. पण आणखी आपल्याला जो हा लढा आहे थोडासा तीव्र करावा लागेल, कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये निकाल लागू शकतो आणि एकदा जर हा जी-आर यांनी बॅकडोअरमधून जर लागू केला,
तर इथे मग मित्रांनो तुमची खूप अडचण होऊन जाईल. 30% जागा म्हणजे तुम्हाला इथे काहीच हातात येणार नाही. मग बघा, परत मी एकदा इथे पॉईंट क्लिअर करू इच्छितो. जे विद्यार्थी, काही कॉन्ट्रॅक्च्युअल विद्यार्थी पण इथे बघत असतील माझा व्हिडिओ, तर आपला विरोध कॉन्ट्रॅक्च्युअल कॅन्डिडेट्सबद्दल नाही आहे. ओके, हे समजून घ्या माझा पॉईंट. जे विद्यार्थी ज्यांची ज्यांची सर्व्हिस झालेली आहे 5 ते 10 वर्ष, त्यांना सरकारला सामील करून घ्यायचं आहे आपल्या सेवेमध्ये डायरेक्ट परमनंट, तर त्याला विरोध नाही. पण तुम्ही डायरेक्ट या सरळ सेवेमध्ये जी एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये नका न घेऊ. तुम्ही डायरेक्ट काय करा, यांच्यासाठी वेगळ्या जागा काढा. आता ही भरती होऊ द्या. नेक्स्ट काय करा, 1 मंथ, आफ्टर 1 मंथ तुम्ही इतके सिरियस आहे विद्यार्थ्यांबद्दल, तर यांना जे 10-10 वर्ष झाले, 5-5 वर्ष झाले, त्यांना सरसकट सामील करून घ्या आपल्या सेवेमध्ये. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. पण ही भरती 100% सरळ सेवा भरती माध्यमातून भरायची आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही इथे विद्यार्थ्यामध्ये भांडणं लावायसाठी जर 70-30 रेशो डिवाईड कराल, तर मग त्याला विरोध होणार आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्च्युअल विद्यार्थी बघत आहेत आपला व्हिडिओ, त्यांच्यासाठी पण महत्त्वाची सूचना आहे, की अशा प्रकारे तुम्ही पण सपोर्ट करू नका. तुम्ही पण गव्हर्नमेंटकडून अशी मागणी करा, की तुमच्यासाठी सेपरेट त्यांनी सरसकट ते भरतीमध्ये तुम्हाला सामील करून घेतलं पाहिजे. असं सरळ सेवेमधील त्या जागा देता कामा नये. तुम्हाला डायरेक्ट परमनंट करून टाकावं, असं तुम्हाला विरोध कोणाचाच नसणार. फक्त सरळ सेवेतून जर या पद्धतीने जर 30-70 रेशो जर डिवाईड केला जाईल, तर त्याला परत प्रचंड विरोध होणार आहे. कारण विद्यार्थी आसलून बसलेले होते, आता रिझल्टची वाट बघत आहेत. आणि अशामध्ये जर तुमच्या जागा जर कोणाच्या जागा जर कमी होत असतील, तर त्याचा जो रोष आहे तो मग सरकारला पण त्याच्यासमोर झुकावं लागेल, हे माझं म्हणणं आहे. नेक्स्ट आपली मोहीम आहे. तर या प्रकारे तुम्हाला परत विषयावरती येतो. अशा प्रकारे तुम्ही ग्रुप बनवून आपापले जिल्हा परिषदेमध्ये मेल करू शकता. त्याच्यानंतर बघा, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जे विद्यार्थ्यांसाठी लढत असते नेहमी, त्यांनी पण या प्रकारे त्यांची निवेदन पाठवलेले आहेत. इथं पण तुम्ही हा जो मॅटर आहे आपण टेलिग्रामवरती पण टाकलेला आहे. तर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांचे पण धन्यवाद आपल्याकडून, सर्व विद्यार्थ्यांकडून. तर या प्रकारे त्यांनी पण सपोर्ट केलेला आहे. इथे पण तुम्ही जो मॅटर आहे तो बघू शकता. या प्रकारे तुम्ही पण ईमेलच्या माध्यमातून आपल्याला ईमेल पण करू शकतो आणि प्रत्यक्ष तुम्ही जिल्हा परिषदेत जाऊन पण निवेदन द्यायचे. बरेचसे विद्यार्थी जात आहेत. हे बघा, त्यांनी अर्ज लिहिलेला आहे. तुम्ही पण हे काम करू शकता. तर खूप पॉझिटिव्हली विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स आहे. नेक्स्ट आता परत दाखवतो. दुसरं एक आहे, आपण जो ट्विटर वॉर घेतलेला होता मित्रांनो त्या दिवशी, तर इथे बघू शकता तुम्ही इतके व्ह्यूज आलेले होते. त्याला जवळपास 2,500 व्ह्यूज आलेले होते. एक चांगलं पॉझिटिव्ह साईन आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता काही विद्यार्थ्यांनी रिट्वीट केले, काही विद्यार्थ्यांनी लाईक केले. 100+ जवळपास 200 जवळपास इथे रिट्वीट झालेले आहेत. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद. पण इथे फक्त एवढ्यावर थांबून जायचं नाही आपल्याला. आपण संडेला आता काय करायचं आहे, मी तुम्हाला एक हॅशटॅग असतो ना, आपल्याला हॅशटॅग व्हायरल करायचा, हॅशटॅग ट्रेंडिंगवर आणायचा. त्याच्यासाठी कमीत कमी 5 ते 10,000 तरी याच्यामध्ये ट्वीट झाले पाहिजेत. फक्त रिट्वीट करून चालणार नाही. बघा, तुम्ही काय करता, येता इथं लाईक करून देता आणि रिट्वीट करून चालले जाता, हे नाही चालणार. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी ज्या विद्यार्थ्याकडे ट्विटर नाही त्यांनी ट्विटर इन्स्टॉल करा. आजचा दिवस आहे तुमच्याकडे. आणि मी जे तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय करायचं, जसं आपलं एक ट्वीट आलं याच्यावरती जाऊन तुम्हाला हे जे कमेंट बॉक्स दिसत आहे ना, याच्यामध्ये जाऊन तो जो आपला तुम्हाला हॅशटॅग दिसेल, त्या हॅशटॅग तुम्हाला तिथे टाईप करायचा किंवा इथून डायरेक्ट कॉपी करून टाकायचं टेलिग्रामवरून. आणि त्याच्यासमोर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं की तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, हार्डली काय 1 मिनिट घेईल तुम्हाला टाईप करण्यासाठी. आपण असा भरपूर वेळ आपला कुठं ना कुठं जातो. आय नो तुम्ही अभ्यास करत आहात किंवा अभ्यास नसेल पण करत. फक्त 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे आणि तुमचे जे काही म्हणणे आहे तिथे टाईप करा. जसं फॉर एक्झाम्पल, सरकारला तुम्ही इथं म्हणू शकता की हे हे चुकीचं आहे. या प्रकारे 30% 70% डिवाईड करता कामा नये. हा GR रद्द झाला पाहिजे. अशा प्रकारचे तुम्हाला तिथे पॉईंट्स कमेंट करायचे आहेत. तुम्ही यासोबत GRची पण ती जी कॉपी आहेत ही पण तिथे ट्वीट करू शकता. या प्रकारे तुम्हाला फक्त लाईक आणि रिट्वीट करून चालणार नाही. तुम्हाला पण कमेंट करावं लागेल. कमेंट म्हणजे स्वतःहून येऊन त्या हॅशटॅगला जो आपण हॅशटॅग ठेवू, जसं हॅशटॅग 30% GR रद्द करा, या प्रकारे आपण एक हॅशटॅग ठेवू. तर त्याला तुम्हाला स्वतःहून कमेंट करायचं आहे. त्याच्यामध्ये काही ना काही तुम्हाला टाईप करावं लागेल, जेणेकरून आपला हॅशटॅग व्हायरल झाला पाहिजे. नेक्स्ट, ईमेल आणि कॉलची मोहीम आहे. तर बघा, आपण इतके जे विद्यार्थ्यांनी ईमेल केलेले त्याच्यावरती बघा, इथे बघा, कक्ष अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून यांना रिप्लाय आलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. तर बघा, इथे काय झालेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या ईमेलवरती बरेचसे ईमेल प्राप्त झालेले आहेत. आणि हा जो ईमेल आहे तथापि संबंधित मेलकर्त्यास पुढील कारवाईबाबत अवगत न झाल्यामुळे कारवाई संबंधीची विचारणा करणारे त्यांचे मेल वारंवार आपल्या ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होत आहेत. तर त्यांनी एक नंबर पण दिलेला होता आणि हा जो संबंधित ईमेल आहे तो संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. तर ही एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज आहे. म्हणजे आपलं जे म्हणणं आहे, आपले जे ईमेल्स, आपले कॉल्स आहेत ते सर्व आपले
पोहोचत आहेत आणि सरकारपर्यंत ही माहिती पोहोचलेली. आणि याच्यावरती आता काही ना काही दिवसांमध्ये जर तुम्ही याच प्रकारे लढा असा सुरू ठेवला, तर याच्यामध्ये तुम्हाला 100% काही ना काही इथे गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला हा लढा तुमच्यासाठी स्वतःसाठी लढायचा, कोणीही तुम्हाला इथे मदतीसाठी येणार नाही. इव्हन आता काही काही टेलिग्राम ग्रुप्स आपल्याला सपोर्ट करतात, त्यांचं सर्वांचं धन्यवाद. फॉर एक्झाम्पल थिंक लाईक गुरु सर आहेत, त्यांनी पण आपले जे काही मेसेजेस आहेत ते त्यांच्या ग्रुपवर टाकलेले. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती झाली, तर आणखी एक दोन ग्रुप आहेत. फॉर एक्झाम्पल एम एच गुरु हा एक टेलिग्राम चॅनल आहे, आणि मग इन्फिनिटीवरती पण मी बघितलं होतं, तर त्यांच्याकडून पण सपोर्ट झालेला आहे. म्हणजे आपली जी माहिती आहे ते सर्वांपर्यंत पोहोचत आहे, आणि हीच एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. तर याच्यामुळे 100% हा जी आर आता रद्द होईल. जर हा जी आर असेल तर हा जर जी आर आहे, सरकार अशा प्रकारे जर विचार करत असेल, तर हा जी आर 100% रद्द होईल. फक्त विद्यार्थ्यांनी तुम्हाला फक्त सपोर्ट करायचा आहे. तर हा तो जी आर होता मित्रांनो. आणि याच्यामध्ये आणखी काही पॉईंट जर सुटले असतील, एकदा मी परत याच्यावरती घेऊन चालतो तुम्हाला. तर तुम्ही इथे काही पॉईंट सुटले असतील, तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये या. आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, जास्तीत जास्त व्हायरल करा, प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा. आणि या व्हिडिओला काय करायचं, तुम्हाला लाईकच्या बटनवरती जाऊन लाईक करायचं आहे, आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समधून कमेंट करायचं. तर हा जी आर आहे मित्रांनो. आता हा जी आर, काही विद्यार्थी असे म्हणतात की हा जी आर नाही, तर हे जे आहे हे मागणीपत्र पाठवलेलं आहे. तर इथे बघा, ही संघटना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी समन्वय संघटना, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहेत, त्यांनी हा अशा जी आर काढण्याबद्दल, किंवा हा जी आरचा एक काय म्हणतो त्याला, एक फॉर एक्झाम्पल एक फॉर्मॅट दिलेला आहे, आणि त्याच्या माध्यमातून अशी मागणी करतायत हे लोक की आम्हाला तुम्ही शासनामध्ये सहभागी करून घ्या. आणि त्यांनी सर्व मग जुना जो जी आर होता बघा, हे एक मागे आलेलं होतं की शासनामध्ये सामील करा म्हणून, जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहेत, तर त्यांनी यांचा पण बघा इथे त्यांनी याचा पण एक काय म्हणतो, एक एक्झाम्पल दिलेला आहे या PDF PDF पण आपण टाकलेली आहे ग्रुपमध्ये. तर काही पण असो, याच्यावरती जोपर्यंत खुलासा होत नाही, तर तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं. आणि त्याच्यानंतर कोर्टाचा ऑर्डर इथे बघू शकता, हे संपूर्ण यांनी इथे माहिती जोडलेली आहे. तर आणि इथे साईन पण आहे, सिग्नेचर पण आहे. तर हा नंबर पण तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. हे जे बोरकर सर आहेत, यांना पण तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारणी करू शकता की प्रोसेस म्हणजे कुठपर्यंत आलेली आहे. या जी आरबद्दल नेमकं सरकारकडून काय उत्तर आहे, तर ते संपूर्ण तुम्हाला माहिती देतील. त्याच्यानंतर काही नंबर्स आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेले आहेत, तुम्ही इथे कॉल करू शकता. हे एकनाथ डवले सरांचा जो नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर काडबोरे सर आहे, यांच्याकडून तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा. तर बरेचसे विद्यार्थी सपोर्ट करत आहेत, आणि खूप चांगली गोष्ट आहे त्या संदर्भात. तर जोपर्यंत या जी आरवरती सरकारकडून काहीतरी अपडेट येत नाही, तोपर्यंत आपल्याला ही लढाई सुरू ठेवायची आहे. रोज ईमेल करा. ईमेल करायचं आहे तुम्हाला. तुम्ही तुमचे जे काही डाऊट असतील कॉलच्या माध्यमातून, जे नंबर दाखवले त्या सरांना विचारू शकता. आणखी मी काही नंबर टाकेल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की सर्वांनी काय करायचं, माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण जॉईन राहा. तर ही लढाई तुम्हाला थोडीशी लढावी लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे की आणखी मला एक माहिती झालं आहे की जे टेलिग्रामवरती काही विद्यार्थी जे दुसरे ग्रुप्स आहेत, त्याच्यावरती जेव्हा आपल्या लढ्याबद्दल माहिती शेअर करतात, तर ते टेलिग्राम ग्रुपवाले काय करतात, सरसकट त्यांना ब्लॉक करून रिमूव्ह करतायत. तर असं व्हायला नाही पाहिजे, कारण विद्यार्थी म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं साधन नाही, याच्यावरून असं दिसून येते. पण आपण माहीत आहे काही टेलिग्राम ग्रुप्स आहेत जे जेन्युइन आहेत, ज्यांना जे विद्यार्थ्यांबद्दल विचार करणार आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला 100% सपोर्ट आहे. आपल्याकडून पण सपोर्ट आहे. फक्त तुम्हाला येणाऱ्या संडेला जो टेलिग्राम आपल्या ट्विटर वॉर जो होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. ट्विटर इन्स्टॉल करून टाका, आणि जे मी माहिती देईल, जो आपल्याला एक हॅशटॅग डिसाईड करू, त्याच्यामध्ये तुम्ही येऊन सहभागी व्हायचं आहे तुम्हाला. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आणखी याच्यामध्ये काही जर पॉईंट सुटले असतील, काही तुम्हाला बोलायचं असेल, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही, फक्त येस ऑर नो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. येस असाल तर येस, सहभागी होणार, नाहीतर नो. तुम्हाला काय वाटतं, हा जी आर रद्द झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे, ते पण तुम्ही इत्यादी सर्व गोष्टी इथे बोलू शकता. आणि हेच तुम्हाला ट्विटरवरती पण बोलायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. काही तुम्हाला डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा.